पुनवचं लक्कच अन्न पडलं होतं आणि त्या चांदण्याचा आधार घेत आमच्या इथं बघा बाहेर चुलीवर स्वयंपाकाचा बेत चालला होता. इथं गरा 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 उंडा फिरवला, खसा 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 पीठ मळलं आणि मस्तपैकी भाकरी करायची चालली होती बघा. भाकरी बी बघा की अक्षी कशी गोल चंद्रावानी केली या. खावावी का नुसती बघत राहावी अशी. परात धरायला एक मदतीचा हात मागून घेतला आणि मस्त अशी भाकरी थापून घेतली. आता भाकरी खायची म्हणली की ती आधी नीट भाजावी लागल म्हणून तव्यात टाकली. धडाधडा जाळ लावला. अशा प्रकारे भाकरीचा परवाच वेळ उरकत आला. आता ताय भाकरी करते म्हणल्यावर आम्ही तरी का बरं मागं राहावं. भाकरी येते का नाही मोरचा प्रश्न आहे. पण थांबायचं नाही, आता थांबायचं नाही, घाबरायचं नाही, गड्या घाबरायचं नाही. ती भाकरी कमी हीच गदा गदा हालायला लागली. असो, शेवटी एक मदतीचा हात घेऊन पुन्हा तिनं आपली भाकरी वळायला सुरुवात केली. आणि हे काय, पहिल्याच प्रयत्नात एवढी भारी भाकरी. वा, क्या बात आहे. वायाच भाकरी मोडली तर म्हणती थांबा, प्लास्टर करून देते. कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? अहो कशाचं प्लास्टर, प्लास्टर करता करता आली भाकरी हातात चिपकून. नो 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 नो. तिला एक दोन ठिगळं लावली आणि दिली मग तव्यात टाकून. अशा प्रकारे आज पोरींनी घरच्या बायकासनी चांगलं सुख लावलं होतं बरं का. बाकी हे पटलं बरं का आपल्याला. हम ही करेगा आणि हम ही खाएगा. तुम्ही या नाहीतर बसा तसंच.